गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील UTIS मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आजची तारीख आहे 23 डिसेंबर 2020। आपण रोजचं डेली करंट अफेअर्स डिस्कस करत असतो। यामध्ये UPSC प्रिलिम्सच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीशी रिलेटेड महत्त्वाच्या बातम्या असतात त्या आपण रोज या लेक्चर सिरीजमध्ये कव्हर करत असतो। तर चला तर मग बघूयात आजचा महत्त्वाचे पॉइंट्स काय आहेत। लेक्चरला सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या। यामुळे काय होईल, जे रोज नवनवीन आम्ही व्हिडिओज अपलोड करत असतो त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल। ओके, तर बघूयात आजची पहिली महत्त्वाची बातमी काय आहे। आजचा पहिला पॉइंट आहे, हायपरसोनिक विंड टनेल सुविधा असणारा भारत हा तिसरा देश। ओके, तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते हैदराबाद येथे संरक्षण संशोधन व विकास संघटनेचीच म्हणजेच DRDOची तयार केलेला हायपरसोनिक विंड टनेल यांचे उद्घाटन झालेलं आहे। ओके, तर यामध्ये एकूण ठळक बाबी काय होत्या, तर हायपरसोनिक विमाने क्षेपणास्त्र इंजिन यांच्या चाचण्यांसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। देशी बनावटीची ही सुविधा विकसित करणारा भारत हा अमेरिका आणि रशियानंतरचा जगातला तिसरा देश ठरलेला आहे। ओके, त्याचप्रमाणे ही सुविधा मार्च 5-12 गतीसह विविध चाचण्या पार पाडण्यासाठी सक्षम आहे। मार्च याचा अर्थ ध्वनीच्या गतीच्या गुणाकारात असा होतो। ओके, तर लक्षात घ्या, खूप महत्त्वाचा असा हा पॉइंट आहे। जे हायपरसोनिक विंड टनेल सुविधा आहे तो आता आपल्या भारतामध्ये देखील सुरू करण्यात येणार आहे आणि ही सुविधा असणारा भारत हा आता तिसरा देश ठरलेला आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते हैदराबाद येथे तयार केलेल्या हायपरसोनिक विंड टनेलमध्ये याचं उद्घाटन झालेलं आहे। DRDOने हे तयार केलं होतं आणि याच्या मुख्य ठळक बाबी काय असणार आहे, तर हायपरसोनिक विमाने क्षेपणास्त्रे इंजिन यांच्या चाचण्यांसाठी ही सुविधा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। देशी बनावटीची अशी ही सुविधा विकसित करणारा भारत हा अमेरिका आणि रशियानंतर जगातला तिसरा देश देखील ठरलेला आहे आणि ही सुविधा मार्च 5-12 गतीसह विविध चाचण्या पार पाडण्यासाठी सक्षम आहे। ओके, आणि मार्च याचा अर्थ काय होतो, तर ध्वनीच्या गतीचा गुणाकार असा याचा अर्थ होतो। ओके, तर हा पॉइंट झाला। यानंतर आपण बघणार आहोत विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धा सिमरनजीत मनीषाचे सुवर्ण यश। ओके, जे विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धा सुरू आहे त्यामध्ये सिमरनजीत आणि मनीषाला सुवर्ण पदक या दोघींनी पटकावलेला आहे। त्याच्याशी रिलेटेडची माहिती आपण या पॉइंटमध्ये बघणार आहोत। ओके, तर भारतीय बॉक्सिंग पटूंनी शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत जर्मनीत कलोन येथे झालेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांसह एकूण 9 पदकांची कमाई केलेली आहे। ओके, तर खूप गौरवास्पद अशी ही घटना आहे आपल्यासाठी। तर अमित पंघालच्या सुवर्ण पदकानंतर महिला बॉक्सिंगपटू सिमरनजीत कौर यांनी 60 किलो वजनी गटामध्ये आणि मनीषा मौन यांनी 57 किलो वजनी गटात शनिवारी रात्री सुवर्ण यश संपादन केलेलं आहे। ओके, तर मनीषाने भारताची साक्षी चौधरी हिचा 3-2 असा पराभव केला। साक्षीने पहिल्या फेरीत जोरदार ठोस लगावत मनीषासमोर कडवे आव्हान देखील उभे केलेले होते, पण पुढील 2 फेऱ्यांमध्ये मनीषाने सरशी साधत सुवर्ण पदकाची कमाई केली आणि सिमरनजीतने जर्मनीच्या माया क्लियनहान्स हिच्यावर 4-1 अशी सरशी साधत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलेलं आहे। ओके, तर भारताने 9 पदके मिळवत या सुवर्ण स्पर्धेत सर्वसाधारण दुसरे स्थान प्राप्त केलेले आहे आणि शनिवारी पुरुषांमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेता अमितने 52 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदकाची कमाई केलेली होती। ओके, त्यानंतर भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत 67 दिवसांच्या युरोपमधील प्रशिक्षण शिबिराची यशस्वी सांगता केली आणि भारताच्या सतीश कुमारला 91 किलो वजनी गटामध्ये जर्मनीच्या नेल्वी टियाफॉक विरुद्ध अंतिम फेरीत दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागलेले आहे। ओके, तर लक्षात घ्या, एकूण 9 पदकांची या स्पर्धेमध्ये आपण कमाई केलेली आहे। त्यामध्ये 3 सुवर्ण पदक, 2 रौप्य पदक आणि 4 कांस्य पदकांची यामध्ये आपण कमाई केलेली आहे। तर अमित पंघालच्या सुवर्ण पदकानंतर महिला बॉक्सिंगपटू सिमरनजीत कौर यांनी 60 किलो वजनी गटामध्ये आणि मनीषा मौन यांनी 57 किलो वजनी गटामध्ये शनिवारी रात्री सुवर्ण पदक पटकावलेले आहे। ओके, तर मनीषाने भारताच्या साक्षी चौधरी हिचा 3-2 असा पराभव केला आणि त्यानंतर
त्याच्यानंतर सिमरनजीतने जर्मनीच्या माया क्लियनहान्स हिच्यावर 4-1 अशी सरशी साधत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरलेले आहे. आणि भारताने एकूण 9 पदके मिळवत या स्पर्धेत सर्वसाधारण दुसरे स्थान प्राप्त केलेले आहे. आणि शनिवारी पुरुषांमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेत्या अमितने 52 किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदकाची कमाई केलेली आहे. ओके. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत 67 दिवसांच्या युरोपमधील प्रशिक्षण शिबिराची देखील यशस्वी सांगता केलेली आहे. आणि भारताच्या सतीश कमारला म्हणजे 91 किलो वजनी गटामध्ये जर्मनीच्या नेल्वी टियाफॅक विरुद्धच्या अंतिम फेरीत दुखापतीमुळे माघार घ्यावी लागल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागलेले आहे. ओके. तर त्यानंतर बघूयात कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. परमनंट कामगारांना कंपन्या कॉन्ट्रॅक्टवर आणू शकत नाहीत, केंद्र सरकारचा इशारा. ओके. तर कोविड-19च्या काळामध्ये कंपन्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झाल्यामुळे खूप साऱ्या कामगारांना कंपनीतून काढावं लागत होतं. खूप साऱ्या परमनंट कामगारांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेत होते. त्याबद्दल आता एक केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो कोणता आपण बघणार आहोत. तर केंद्र सरकारने कोरोनाच्या कालावधीमध्ये कंपन्यांना दिलासा देण्यासाठी कामगार कायद्यांमध्ये बदल केले होते. या बदलाच्या पार्श्वभूमीवर काही कंपन्यांनी मनमानी कारभार सुरू केला होता. या कायद्याचा संदर्भ देत कायमस्वरूपी म्हणजेच परमनंट नोकरदारांना करारावर म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमध्ये बदलण्यास कंपन्यांनी सुरुवात केलेली होती. मात्र आता अशा कंपन्यांना थेट सरकारनेच इशारा दिलेला आहे. ओके. तर कोणत्याही कंपनीला नवीन कर्मचारी कायद्यानुसार कोणतीही कंपनी कोणत्याही परमनंट कर्मचाऱ्याला करारानुसार म्हणजेच कॉन्ट्रॅक्टरवर ट्रान्सफर करू शकत नाही असं केंद्राने स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर नोकर कपात करताना नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांची मदत करण्यासाठी कंपन्या विशेष आर्थिक निधी म्हणून CSR फंडचा वापर करू शकतात असंही केंद्राने सांगितलेलं आहे. तर नवीन कर्मचारी कायद्यांसंदर्भात लवकरच कामगार आणि रोजगार मंत्रालयाची बैठकही होणार असून यामध्ये नवीन कायद्यासंदर्भातील नियम अधिक स्पष्ट केले जाण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. तर CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारने सेवा नियमांमध्ये लवकरच मोठे बदल करण्याची सेवा नियमानुसार लवकरच मोठे बदल करण्याची शक्यता आहे. तसेच कंपन्यांना कायमस्वरूपी नोकरवर्गाला करारावर आणता येणार नाही. ओके. त्यानंतर कामगार आणि रोजगार मंत्रालयाने नवीन नियमानुसार कर्मचारी कपात झाल्यानंतर विशेष निधी संदर्भात ही नियम बदलणार आहे. या निधीचा वापर कर्मचाऱ्यांना कुशल बनवण्यासाठी आणि त्यांच्या प्रशिक्षणासाठी करण्यात येणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या या संदर्भात कंपन्यांनाही सल्ले दिले आहेत. त्याचबरोबर कामगार संघटना आणि कंपन्यांचे एकूण मूल्य किती आहे या संदर्भात नियमांमध्ये अधिक स्पष्टता आणावी अशी देखील मागणी या दरम्यान करण्यात आलेली आहे. ओके. तर खूप महत्त्वाचा असा हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या कालावधीमध्ये कंपन्यांना हा इशारा देऊन खूप मोठा दिलासा दिलेला आहे. यामध्ये कामगार कायद्यांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात बदल केलेले गेलेले आहेत. ओके. आणि या बदलाच्या पार्श्वभूमीवर काही कंपन्यांनी मनमानी देखील कारभार सुरू केला होता. या कायद्याचा संदर्भ देत कायमस्वरूपी म्हणजेच परमनंट नोकरदारांना करारावर म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसवर बदलण्यास कंपन्यांनी सुरुवात केलेली होती. मात्र आता अशा कंपन्यांना थेट सरकारनेच इशारा दिलेला आहे. ओके. तर कोणत्याही कंपनीला नवीन कर्मचारी कायद्यानुसार कोणत्याही कंपनी कोणत्याही परमनंट कर्मचाऱ्याला करारानुसार म्हणजेच कॉन्ट्रॅक्टवर ट्रान्सफर करू शकत नाही असं केंद्राने स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर नोकर कपात करताना नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांची मदत करण्यासाठी कंपन्या विशेष आर्थिक निधी म्हणून CSR फंडचा वापर करू शकतात असंही केंद्राने सांगितलेलं आहे. आणि नवीन कर्मचारी कायद्यांसंदर्भात लवकरच कामगार आणि रोजगार मंत्रालयाची बैठक होणार असून यामध्ये नवीन कायद्यासंदर्भातील नियम अधिक स्पष्ट केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर CNBC आवाजाने दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकारने सेवा नियमांमध्ये लवकरच मोठे बदल करण्याची शक्यता आहे. तसेच कंपन्यांना कायमस्वरूपी नोकरवर्गाला करारावर आणता येणार नाही असं देखील स्पष्ट केलेलं आहे. आणि कामगार आणि रोजगार मंत्रालय नवे नियमांनुसार कर्मचारी कपात झाल्यानंतर विशेष निधी संदर्भातही दिलेला नियम बदलणार आहे. या निधीचा वापर कर्मचाऱ्यांना कुशल बनवण्यासाठी आणि
प्रशिक्षणासाठी करण्यात येणार आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाला या संदर्भात कंपन्यांना ही सल्ले दिले आहेत. त्याचबरोबर कामगार संघटना आणि कंपन्यांचे एकूण मूल्य किती आहे या संदर्भातील नियमांमध्ये अधिक स्पष्टता आणावी अशी मागणी देखील करण्यात आलेली आहे. ओके, तर हे काही आजचे महत्त्वाचे पॉईंट्स होते. त्यामध्ये आपण बघितलं कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी सरकारकडून भेटलेली आहे. त्यानंतर विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सिमरनजीत आणि मनीषाने सुवर्ण यश मिळवलेले आहे. आणि सुरुवातीला आपण बघितलं की हायपरसोनिक विंड टनेल सुविधा असणारा भारत हा आता देशातील तिसरा देश ठरलेला आहे. ओके, तर तुम्हाला जर ह्या लेक्चरची PDF हवी असेल तर आमच्या यूथ IAS ऑफिशियल मराठी या टेलिग्राम चॅनेलवर जाऊन तुम्ही मेसेज करू शकता. तिथे मी तुम्हाला ही अवेलेबल करून देईल. याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तसेच आमचा आन्सर रायटिंग प्रोग्राम देखील स्टार्ट झालेला आहे. त्याची फी देखील सर्व विद्यार्थ्यांना अफोर्डेबल अशी आहे. तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून ती चेक करून घेतलं जातं. आणि ही आन्सर रायटिंग प्रोग्राम मराठी आणि इंग्लिशमध्ये असला तरी मराठी मीडियमचे विद्यार्थी देखील त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. तुम्ही मराठीमध्ये आन्सर लिहून पाठवा, त्यामध्ये आम्ही तुम्हाला रिव्ह्यू नक्की देऊ. ओके, तर याची देखील आणखी डिटेल्स हवी असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनेलवरून तुम्ही घेऊ शकता. ओके, आणि लेक्चर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच लेक्चर शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू.